हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. दिवसाची सुरुवात मी या ट्रायपॉडच्या ओपनिंगने करत आहे. तर बऱ्याचशा लोकांचा या प्रोडक्टशी काही संबंध नसेल किंवा त्यांच्या यूजसाठी नसेल, पण सध्या मी ब्लॉगर असल्यामुळं माझा डेली लाईफचा पार्ट आहे ही गोष्ट, म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते. तर पार्सल आलं होतं, खोललं होतं, पण ते चेक करायचं राहून गेलं होतं. म्हटलं चला आता चेक करून घेऊया सगळ्यात आधी. तर याला रिंग लाईटसुद्धा अटॅच आहे आणि बघू शकताय तुम्ही असे 3 मोड आहे त्याला. आणि लाईट वगैरे लागते का ते सगळं मी चेक करून घेतलं एकदा परत. आणि ह्याची हाईटसुद्धा 7 फीट अशी आहे. आणि जो माझा जुना ट्रायपॉड होता त्याच्यामुळं काय का व्हायचं, हाईटचा मला जरा इश्यू व्हायचा की शूट वगैरे करताना थोडंसं प्रॉब्लेम व्हायचा. पण आता तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. याची हाईट अगदी छान आहे, माझ्यासाठी पुरेशी आहे इतकी. आणि मी सगळं चेक केलं, परत चेक करत होते, कारण एखाद्या गोष्टीला आपण पैसे दिले, ते पण स्वकमाईचे, तर ती गोष्ट 10 वेळा चेक करणं आपलं कर्तव्य आहे. आणि माझं तर असंच आहे की एखादी गोष्ट आणली तर मी ती परत चेक करत असते, जेणेकरून नंतर त्याचा पश्चाताप नाही झाला पाहिजे. म्हणून बघू शकता मी परत एकदा ती लाईट लागते का याचं चेक करून घेतलं. त्यानंतर लाईट वेगळी केली आणि रिंग लाईट पण वेगळी अशी खोलून ठेवली, जेणेकरून मला जेव्हा यूज करायचं असेल तेव्हा मी ती जोडत जाईन. आणि माझ्या घरी एक लहान मुलगी आहे आणि ती त्याचा मिसयूज करणार नाही आणि ते प्रोडक्ट बाद होणार नाही, यासाठी मी ते परत असं गुंडाळून वगैरे मस्त पॅक करून ठेवलेलं आहे. म्हणजे मला जेव्हा परत यूज करायचं असेल तेव्हा मी ते परत जोडत जाईन, म्हणजे ते बाद पण होणार नाही. हेच त्याच्या मागचं एक कारण होतं माझं. आणि त्यानंतर मी 2 दिवस यात्रेसाठी गावी गेले होते. तुम्हाला व्हिडिओमधून कळालंच असेल. आणि तुम्ही 2 दिवस गावी जा किंवा 4 दिवस गावी जा, घराची हालत खूप म्हणजे खूप बेकार होते. आणि तसे आमचे हे घर खूप छान ठेवतात, पण तरी पण घरात झावळ्या वगैरे धरल्या होत्या, त्याच मी काढून घेतल्या सगळ्यात आधी. आणि त्यानंतर घर मस्त स्वच्छ करून घेतलं. जेव्हा घर स्वच्छ केलं ना, तेव्हा मला जे शांतता मिळाली होती ती तुम्हाला काय सांगू. घर स्वच्छ झाल्यानंतर सोबतच गॅलरीची पण खूपच वाट लागली होती. झाडांना मस्त असं पाणी दिलं. झाडं उन्हामुळं कोमेजून गेली होती. ह्यानी पाणी घातलं होतं, तरी पण काय झालं होतं काय माहीत झाडांना, ती पण एकदम अशी कोमेजून गेली होती. त्यांना मस्त असं पाणी दिलं. त्यानंतर जी माझं रोजचं काम आहे ते गॅलरी वगैरे धुवून घेणं आणि गॅलरी स्वच्छ ठेवणं मला खूप आवडतं. आणि झाडांच्या मध्ये इथं बसून संध्याकाळचा चहा पिण्यात जी मजा आहे ना, तुम्हाला कायच सांगू. आणि त्यानंतर मस्त अशा भिंतीसुद्धा स्वच्छ करून घेतल्या, कारण त्याच्यावरसुद्धा असे मातीचे वगैरे घाण पडली होती. त्यानंतर जे डोअर होते ना, त्यात पण खूप सारी अशी धूळ वगैरे उडालेली होती. सगळ्यात आधी इथं थोडंसं पाणी उडालं होतं, ते पुसून घेतलं. आणि त्यानंतर मस्त असे डोअरसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेले आहेत, कारण पाण्यामुळे हे गंजतं पण आणि काच पण अशी त्याच्यावर डाग पडतात. म्हणून मग मी नेहमी हे करत असते, जेव्हा पण झाडांना पाणी घालते, जर दारावर पाणी उडालं तर मी ते पुसून घेते, जेणेकरून दार वगैरे म्हणजे बाद झालं नाही पाहिजे. त्यानंतर दार बंद करून घेतलं, नाहीतर ओवी त्या गॅलरीतून वाकून बघण्याचा प्रयत्न करते. तिच्या सेफ्टीसाठी मी ते दार बंदच ठेवते. जेव्हा मी असते तेव्हाच ते ओपन ठेवते. त्यानंतर मस्त असा कुकर लावून घेतला. तर कुकरमध्ये मी काय करते, तिन्ही गोष्टी एकदम करण्याचा प्रयत्न करत असते. तर डाळ बटाट्याची आमटी करायची होती, त्यामुळे बटाटा आणि सोबत डाळ आणि भात मी लावून घेतलेला आहे. मग मी काय करते, माझ्याकडे डबे नाही आहेत कुकरचे, तर मी या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते. आणि ही केटल सांगते, खरंच माझ्या जीवनात आल्यापासून माझं जीवनच खूप 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 सरळ आणि सिंपल झालेलं आहे म्हटलं तर काय हरकत नाही. कारण तिचा इतका वापर होतो माझ्या डेली लाईफमध्ये. सकाळी उठल्यावर गरम पाणी पिण्याची सवय असल्यामुळं या केटलचा उपयोग होतो. सोबतच गरम पाणी मी भाजीत, आमटीत वापरत असते. ते वेगळं तापवण्याचा मला आता ताप कमी झालेला आहे. एकदम 2 मिनिटात पाणी गरम होऊन जातं. तर आज मला वांग्याची भाजी बनवायची होती, ती सुरुवातीला बनवून घेतली. आणि त्यानंतर सोबतच मी इथं
कुकर लावलेला आहे. तोपर्यंत कुकरच्या पण शिट्या झाल्या आणि माझी तुम्हाला एक सवय माहीतच आहे. जेव्हा पण मी जे काम करते तर ती वस्तू मी लागलीच तिथं ठेवत असते जागची जागी. कारण ती परत घेताना किंवा सापडायला प्रॉब्लेम होऊ नये हाच माझा त्यामागचा उद्देश असतो. त्यानंतर सगळं आवरून घेतलं. लास्टला मी चपात्या बनवत असते जेणेकरून त्या गरम-गरम खाता येतील आणि मी तव्यातच अशी फोल्ड करून घेते जेणेकरून ती चपाती दीर्घकाळ मऊ राहते. आणि बघू शकता इथं आज जेवणामध्ये होते चपाती, वांग्याची भाजी, आमटी, डाळ बटाट्याची आणि भात. असं सिंपल जेवण होतं. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.